मित्रो, BA भाग 2च्या भूगोल विषयातील सागरशास्त्र या पेपरचा हा 8वा आणि अंतिम प्रश्नसंच आहे। सागरशास्त्राचे एकूण 8 प्रश्नसंच तयार करण्यात आलेले आहेत। या प्रत्येक प्रश्नसंचामध्ये 25 या पद्धतीनं एकूण प्रश्नसंचामध्ये 200 मल्टिपल चॉईस म्हणजे बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला सरावासाठी आणि तुमच्या अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। विद्यापीठाच्या परीक्षेसाठी आणि इतर विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी यातला प्रत्येक प्रश्नसंच आणि या प्रश्नसंचामधला प्रत्येक प्रश्न तितकाच गरजेचा आणि महत्त्वपूर्ण ठरू शकतो। भूगोलातील इतर विषयाच्या प्रश्नसंचासाठी भौगोलिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आणि परीक्षेसाठी उपयुक्त स्वरूपाची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी हा चॅनल अद्यापर्यंत आपण सबस्क्राइब केलं नसेल तर त्वरित करा आणि सोबत असलेले बेल आयकॉन प्रेस करा। मित्रो, या सर्व प्रश्नसंचाकडे फक्त सागरशास्त्राचे प्रश्नसंच या दृष्टिकोनातून न पाहता प्राकृतिक भूगोलाचा एक मोठा भाग या प्रश्नसंचाने कव्हर केलेला आहे आणि प्राकृतिक भूगोलाला विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये महत्त्वाचं स्थान आहे। या सर्वच प्रश्नसंचामधील प्रत्येक प्रश्न हा सखोल अध्ययनातून तयार करण्यात आलेला आहे। त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षेबरोबरच MPSC आणि विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना देखील याचा नक्कीच फायदा होऊ शकतो। त्यामुळे हे सर्वच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा। कमेंट सेशन मध्ये आपल्या या संदर्भातील प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर आपल्या मित्रांना आणि आपल्या विद्यार्थ्यांना जरूर पाठवा। या प्रश्नसंचामध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे बारकाईने अध्ययन करा, जेणेकरून प्रश्न कशाही पद्धतीने फिरवून विचारला गेला तरी तुम्हाला योग्य उत्तर देता येऊ शकते। प्रश्न क्रमांक 1, सागरी वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यांच्या अवशेषाच्या संचयनास काय म्हणतात? पर्याय अ ऊच, पर्याय ब चिखल, पर्याय क डस्ट, पर्याय ड गाळ। योग्य उत्तर आहे पर्याय अ ऊच। प्रश्न क्रमांक 2, कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण जास्त असणाऱ्या ऊज निक्षेपास खालीलपैकी काय म्हणतात? पर्याय अ कॅल्कॅरियस ऊज, पर्याय ब सिलिसियस ऊज, पर्याय क रेडिओलारियन ऊज, पर्याय ड डायटम ऊज। योग्य उत्तर आहे पर्याय अ कॅल्कॅरियस ऊज। प्रश्न क्रमांक 3, मोलस्क आणि मृदू कवचधारी सागरी जीवांच्या अवशेषापासून तयार होणाऱ्या ऊज प्रकारास काय म्हणतात? पर्याय अ डायटम ऊज, पर्याय ब टेरापॉड ऊज, पर्याय क ग्लोबिजारिना ऊज, पर्याय ड रेडिओलारिन ऊज। योग्य उत्तर आहे पर्याय ब टेरापॉड ऊज। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या ऊज निक्षेप प्रकारात 80% पेक्षा जास्त कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण असून ते मुख्यतः उष्णकटिबंधीय सागरी प्रदेशात आढळतात? पर्याय अ टेरापॉड ऊज, पर्याय ब डायटम ऊज, पर्याय क ग्लोबिजारिना ऊज, पर्याय ड सिलिसियस ऊज। योग्य उत्तर आहे पर्याय अ टेरापॉड ऊज। प्रश्न क्रमांक 5, फोरामिनिफेरा सारख्या एकपिसीय सूक्ष्मजीवांच्या कोशापासून खालीलपैकी कोणत्या प्रकारचा ऊज निक्षेप तयार होतो? पर्याय अ टेरापॉड ऊज, पर्याय ब ग्लोबिजेरिना ऊज, पर्याय क रेडिओलारियन ऊज, पर्याय ड डायटम ऊज। योग्य उत्तर आहे पर्याय ब ग्लोबिजेरिना ऊज। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या प्रकारचे ऊज निक्षेप अति खोलीवरील महासागरात आढळत नाहीत? पर्याय अ टेरापॉड ऊज, पर्याय ब रेडिओलारियन ऊज, पर्याय क डायटम ऊज, पर्याय ड ग्लोबिजेरिना ऊज। योग्य उत्तर आहे पर्याय ड ग्लोबिजेरिना ऊज। प्रश्न क्रमांक 7, जैवसागरी निक्षेपामध्ये सिलिकाचे प्रमाण जास्त असेल तर त्यास खालीलपैकी काय म्हणतात? पर्याय अ कॅल्कॅरियस ऊज, पर्याय ब सिलिसियस ऊज, पर्याय क ग्लोबिजेरिना ऊज, पर्याय ड टेरापॉड ऊज। योग्य उत्तर आहे पर्याय ब सिलिसियस ऊज। प्रश्न क्रमांक 8,
डायटम या सूक्ष्मसागरी वनस्पतीच्या बाह्य आवरणापासून खालीलपैकी कोणता ऊस निर्माण होतो? पर्याय अ रेडिओलारेन ऊस, पर्याय ब टेरापॉइड ऊस, पर्याय क डायटम ऊस, पर्याय ड ग्लोबिजर्ना ऊस आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क डायटम ऊस. प्रश्न क्रमांक 9. उष्ण सागरी प्रवाह वाहत असणाऱ्या समुद्र किनाऱ्यालगतचे तापमान खालीलपैकी कोणत्या स्वरूपात बदलते? पर्याय अ तापमान कमी होते, पर्याय ब तापमान वाढते, पर्याय क तापमानात कोणतेही बदल होत नाहीत, पर्याय ड थंडी वाढते. योग्य उत्तर आहे पर्याय ब तापमान वाढते. प्रश्न क्रमांक 10. पॅसिफिक महासागरातील एल निनो सागरी प्रवाह सक्रिय झाल्यास भारतीय मान्सूनवर काय परिणाम होतो? पर्याय अ मुसळधार पाऊस पडतो, पर्याय ब बर्फवृष्टी होते, पर्याय क पाऊस कमी पडून दुष्काळ पडतो, पर्याय ड पाऊस अजिबातच पडत नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क पाऊस कमी पडून दुष्काळ पडतो. प्रश्न क्रमांक 11. सागरी साधन संपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? पर्याय अ सागरी जल व सागरी ऊर्जा, पर्याय ब सागरी जीवसृष्टी व सागरी निक्षेप, पर्याय क धातू व जीवाश्म इंधन, पर्याय ड वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 12. प्राचीन काळापासून मानवाने सागराचा उपयोग खालीलपैकी कोणत्या कारणासाठी केला आहे? पर्याय अ जल वाहतूक, व्यापार, मासेमारी, पर्याय ब संरक्षण, खनिज उत्खनन, पर्यटन, पर्याय क औषधे, टाकाऊ पदार्थ नष्ट करण्याची जागा, पर्याय ड वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे 200 मीटर खोलीपर्यंतच्या सागरी पट्ट्यास हरित कुरणे असे म्हणतात? पर्याय अ जलचर, पर्याय ब प्लवंगचे अस्तित्व, पर्याय क खनिजे, पर्याय ड सागरी निक्षेप. योग्य उत्तर आहे पर्याय ब प्लवंगचे अस्तित्व. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणता घटक सागरी माशांचे मुख्य अन्न असतो? पर्याय अ निक्षेप, पर्याय ब क्षार, पर्याय क सागरी वनस्पती, पर्याय ड प्लवंग. योग्य उत्तर आहे पर्याय ड प्लवंग. प्रश्न क्रमांक 15. सागरी माशांचा उपयोग खालीलपैकी कोणत्या कारणासाठी केला जातो? पर्याय अ खाद्यान्न, पर्याय ब तेल व खत निर्मिती, पर्याय क औषध निर्मिती, पर्याय ड वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 16. सागरी जीवांपैकी मासे, खेकडे, झिंगे, कोळंबी इत्यादीचा वापर मानव खालीलपैकी कोणत्या मुख्य कारणासाठी करतो? पर्याय अ पशुखाद्य, पर्याय ब मनोरंजन व पर्यटन, पर्याय क खाद्यान्न, पर्याय ड औद्योगिक प्रक्रिया. योग्य उत्तर आहे पर्याय क खाद्यान्न. प्रश्न क्रमांक 17. उत्तर समुद्रात सापडणाऱ्या मोनोझाईट खनिजांचे सर्वाधिक साठे भारतात खालीलपैकी कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर आहेत? पर्याय अ महाराष्ट्र, पर्याय ब कर्नाटक, पर्याय क केरळ, पर्याय ड तामिळनाडू. योग्य उत्तर आहे पर्याय क केरळ. प्रश्न क्रमांक 18. ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर खालीलपैकी कोणत्या सागरी खनिजांचे साठे जास्त आहेत? पर्याय अ मोनोझाईट, पर्याय ब रुटाइल, पर्याय क कॅसेटराइट, पर्याय ड मॅग्नेटाइट. योग्य उत्तर आहे पर्याय ब रुटाइल. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणत्या मौल्यवान खनिजाचे साठे अलास्का, संयुक्त संस्थानामधील ओरेगॉन, चिली, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर आढळतात? पर्याय अ हिरे, पर्याय ब सोने, पर्याय क प्लॅटिनियम, पर्याय ड चांदी. योग्य उत्तर आहे पर्याय ब सोने.
प्रश्न क्रमांक 20. भारतात खालीलपैकी कोणत्या सागरी भागातून नैसर्गिक वायू व खनिज तेलाचे उत्पादन घेतले जाते? पर्याय अ कर्नाटक किनारपट्टी, पर्याय ब लक्षद्वीप, पर्याय ब बॉम्बे हाय, पर्याय ड अंदमान. योग्य उत्तर आहे पर्याय क बॉम्बे हाय. प्रश्न क्रमांक 21. सागरी वाऱ्याचा उपयोग करून खालीलपैकी कोणत्या प्रकारची ऊर्जा निर्माण करता येते? पर्याय अ सौर ऊर्जा, पर्याय ब पवन ऊर्जा, पर्याय क भूऔष्णिक ऊर्जा, पर्याय ड बायोगॅस. योग्य उत्तर आहे पर्याय ब पवन ऊर्जा. प्रश्न क्रमांक 22. सागरी माशांमध्ये खालीलपैकी कोणते अन्न घटक अधिक प्रमाणात असून चरबी आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते? पर्याय अ विटॅमिन ए, पर्याय ब प्रोटीन व विटॅमिन बी, पर्याय क विटॅमिन डी, पर्याय ड विटॅमिन सी. योग्य उत्तर आहे पर्याय ब प्रोटीन आणि विटॅमिन बी. प्रश्न क्रमांक 23. भारतात किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? पर्याय अ 15,200, पर्याय ब 720, पर्याय क 7,517, पर्याय ड 7,200. योग्य उत्तर आहे पर्याय क 7,517. प्रश्न क्रमांक 24. वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज विचारात घेऊन सागराच्या सहाय्याने ती पूर्ण करण्यासाठी पुढीलपैकी कोणती संकल्पना उदयास आली आहे? पर्याय अ मासेमारी, पर्याय ब सागरी शेती, पर्याय क मासेपालन, पर्याय ड पाण्यावरील शेती. योग्य उत्तर आहे पर्याय ब सागरी शेती. प्रश्न क्रमांक 25. सागरी वाऱ्याच्या द्वारे विद्युत निर्मित करणारा प्रमुख देश कोणता आहे? पर्याय अ चीन, पर्याय ब भारत, पर्याय क हॉलंड, पर्याय ड पाकिस्तान. योग्य उत्तर आहे पर्याय क हॉलंड. धन्यवाद मित्रांनो. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये या अगोदरच्या सर्व प्रश्नसंचाच्या लिंक्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या लिंकच्या आधारे आपण या अगोदरचे सर्व प्रश्नसंच पाहून आपला अभ्यास पूर्ण करू शकता. मित्रो, हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारचे माहितीपर आणि परीक्षेसाठी उपयुक्त अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी अद्यापपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर त्वरित करा आणि सोबत असणारे बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जाते.